ॲस्ट्रॉलॉजर्स डे म्हणजे ज्योतिषाच्या आयुष्यातील एक शुभ दिवस. माय डिअर स्टुडंट्स, दिस इज a very interesting short story about an astrologer written by R.K. Narayan. This deals with a particular day in the life of an astrologer. Before starting the lesson, let me tell you, my dear students, this is about an astrologer who is not by profession an astrologer, but it was not his intention to be an astrologer, but he became by chance, by an accident. It means something has happened in his life, in his past. So what is that? Exactly we have to learn through the story. So it is a thrilling one, very interesting, and it has a suspense. So what happens, my dear students? There was a afternoon time. An astrologer arranged all the equipment which were required for his business, consisting 12 cowrie shells. As already I have explained to you, cowrie shells means our kavdi, some charts, notebook, bundle of Palmyra writing, it means which is an obscure one, means which is very difficult to read out, and his forehead was resplendent, means it was bright with sacred ash. As you can see in the image, the forehead of the astrologer. See, he has applied an ash here and vermilion, means a dark red tika. He sparkled with sharp abnormal gleam which indicated searching for folk customers, means his whole personality was very attractive. The ash he has applied and the vermilion. Simple clients were comforted with it dark whiskers, and he owned a saffron colored turban around his head. Oh, look attracted his clients. विद्यार्थी मित्रांनो बघा, त्याने आपल्या डोक्यावरती एक सॅफ्रॉन कलर टर्बन म्हणजेच काय तर एक केशरी रंगाचा, नारंगी रंगाचा एक फेटा त्या ठिकाणी घातलेला आहे. त्याच्या कपाळावर त्याने पूर्णपणे इथे राख लावलेली आहे, एक लाल डार्क असा टीकासुद्धा लावलेला आहे. आणि हे सगळं त्याचं लूक, त्याचबरोबर त्याच्या ज्या काही मिशा आहेत, विस्कर्स, आणि त्याची जी नजर आहे ती जणू काही ग्राहकांना त्याच्याकडे अट्रॅक्ट करणारी आहे. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. You can see in the image here, ज्या पद्धतीने सुगंधी फुलांकडे मधमाशांचा लोंढा अट्रॅक्ट होतो, त्याच पद्धतीने जणू काही याच्या त्या अट्रॅक्टिव्ह नजरेने, त्या लूकने जणू काही कस्टमर त्याच्याकडे ओढले जातात. ही सॅट अंडर दी बाउज ऑफ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री इन टाउन हॉल पार्क. विद्यार्थी मित्रांनो, टाउन हॉल पार्कच्या एका नॅरो रोडला लागून एक चिंचेचं झाड होतं. हिअर टॅमरिन ट्री मीन्स चिंचेचं झाड. तिथे बघा, तुम्ही बघू शकतात चिंच आणि चिंचेचं झाड. तर त्या मोठमोठ्या फांद्यांच्या खाली त्याने आपलं दुकान थाटलेलं होतं. अँड इट वॉज क्राउडेड फ्रॉम मॉर्निंग टू नाईट. असा एरिया होता हा टाउन हॉल पार्कचा की ज्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण गर्दीने तो गजबजलेला असायचा. ॲज यू कॅन सी इन द इमेज हिअर ऑल्सो, क्राउड इज देअर अँड व्हरायटी ट्रेड्स वेअर देअर लाईक मेडिसिन सेलर्स, स्टोलन हार्डवेअर and young magicians, cheap clothes seller. They created din to attract the town. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे सेलर्स त्या मार्केटमध्ये होते. ॲज यू कॅन सी इन द इमेज, मेडिसिन सेलर्स, अगेन स्टोलन हार्डवेअर, म्हणजे जे काही चोरीचा माल विकणारे असतात ते सुद्धा या ठिकाणी बघा, हार्डवेअर आणलेले चोरीचा माल विकणारी लोक त्या ठिकाणी होती. जंक, जंक मीन्स दी अनयुज्ड आयटम्स फ्रॉम अवर हाऊस, म्हणजे जे काही ऑब्जेक्ट निरुपयोगी झालेले असतात आपल्या घरातून. या ठिकाणी इमेजमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात, त्याला आपण आपल्या शब्दांमध्ये काय भंगार म्हणू शकतो. तर भंगार विक्रेते पण त्या ठिकाणी होते. जादूगर, मॅजिशियन वॉज देअर. सी द मॅजिशियन इन द पिक्चर. चीप क्लोथ सेलर म्हणजे स्वस्तात कपड्यांचा लिलाव करणारी लोकंसुद्धा त्या ठिकाणी होती.
बघा कपडे विकणारासुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि या सर्व विक्रेत्यांचा जो काही आवाज होता तो इतका गोंगाट त्या ठिकाणी निर्माण करत होता की सगळी लोक त्या टाऊनमधली त्या आवाजाने अट्रॅक्ट होत होती. अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट लाऊडली गिविंग फॅन्सी नेम each day to his wares, calling it by Bombay ice cream, next day Delhi almond, and third day Raja's delicacy. My dear student, there was a groundnut seller also, means he was a vendor. शेंगदाणा विक्रेता त्या मार्केटमध्ये होता आणि हा शेंगदाणा विक्रेता काय करायचा, आपल्यासोबत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी आणायचा तर त्यांना फॅन्सी नेम तो त्या ठिकाणी देत असे. म्हणजे बघा हे एक बिझनेसचं स्किल आहे. मग काय काय तो कुठल्या नावाने बोलायचा त्याच्या वस्तूंना. समजा आईस्क्रीम आणली तर बॉम्बे आईस्क्रीम, म्हणजे मी जी काय आईस्क्रीम विकतोय ती बॉम्बेची आहे. दुसऱ्या दिवशी सपोज त्याने जर बादाम वगैरे आणले तर त्याला फॅन्सी नेम काय द्यायचा, डेली आमंड, म्हणजे दिल्लीचे बादाम. अँड थर्ड डे सपोज त्याने काही स्वीट वगैरे आणलं तर राजाज डेलिकसी. अशा विविध प्रकारच्या फॅन्सी नेमने तो शेंगदाणा विक्रेता आपल्या वस्तूंची विक्री करीत असे. दिस इज अबाउट द स्किल ऑफ बिझनेस अँड सो ऑन सो फोर्थ अँड पीपल फ्लॉक टू हिम. अशा प्रकारे कन्व्हिन्सिंग अट्रॅक्टिव्ह स्टेटमेंट वापरल्यामुळे त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी जमा व्हायची. सम ऑफ देम गॅदर अराउंड द ॲस्ट्रोलॉजर टू. मग त्या गर्दीतले काही लोक विद्यार्थी मित्रांनो तिथे घुटमळत असायचे आणि ते मग त्या चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या आपल्या या ज्योतिषाकडे सुद्धा त्या ठिकाणी गर्दी करीत असे. ॲट नाईट ही डन हिज ट्रेड विथ द हेल्प ऑफ लाईट ऑफ फ्लेअर फ्रॉम द ग्राउंडनट हीप नियर बाय बिकॉज देर वॉज नो म्युन्सिपल लाईटिंग. मग झालं काय विद्यार्थी मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळी मात्र त्या मार्केट एरियामध्ये म्युन्सिपाल्टीची कुठल्याही प्रकारची विद्युत व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी काही दुकानांमधून जो काही प्रकाश यायचा, ॲज यू कॅन सी इन द इमेज ऑल्सो, तर त्या प्रकाशावर काही लोक आपला बिझनेस त्या ठिकाणी करायचे. मात्र झालं काय की शेंगदाणा विक्रेत्याच्या शेंगदाण्यांच्या ढिगावर जो काही विस्तव होता, ॲज यू कॅन सी इन द इमेज ऑल्सो हिअर, तर त्या विस्तवाच्या आधारे जो काही उजेड यायचा त्या उजेडावर आपला हा ज्योतिषी त्याचा व्यवसाय संध्याकाळच्या काळोखाच्या वेळेस करीत असे. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स, सम हिसिंग गॅस लाईट्स, ओल्ड सायकल लॅम्प्स वेअर देअर. मग पूर्वीच्या काळी जेव्हा विद्युत व्यवस्था नसायची तर त्यावेळेस गॅस लाईटचा लोक वापर करायचे. ॲज यू कॅन सी द गॅस लाईट इन दिस इमेज ऑल्सो. आणि त्या गॅस लाईटचा जो काही चटचट असा त्या ठिकाणी आवाज यायचा. त्याच पद्धतीने ओल्ड सायकल लॅम्प्स, म्हणजे जुन्या काळामध्ये सायकलचे दिवेसुद्धा वापरले जायचे. ॲज यू कॅन सी इन द लास्ट इमेज हिअर. बट ॲन ॲस्ट्रोलॉजर अँड वन ऑर टू मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. मात्र विद्यार्थी मित्रांनो, आपला ह्या कथेतील ज्योतिषी आणि अजून काही 2-3 जे काही दुकानदार होते त्यांच्याकडे स्वतःची अशी विद्युत व्यवस्था नव्हती. मग हे काय करायचे, तर आपला ज्योतिषी या शेंगदाणा विक्रेत्याच्या त्या विस्तवाच्या उजेडावर त्याचा व्यवसाय करायचा काळोखाच्या वेळेस. बट ॲन ॲस्ट्रोलॉजर अँड वन ऑर टू मॅनेज विदाऊट लाईट्स, म्हणजे त्यांची स्वतःची विद्युत व्यवस्था नव्हती, तर त्यांना अशा प्रकारे आपला बिझनेस त्या ठिकाणी करावा लागायचा. इट वॉज सुटेबल ॲटमॉस्फिअर फॉर हिज बिझनेस. आणि या अंधाराच्या काळोखाच्या वेळेमध्ये त्या अंधुकशा प्रकाशामधील ग्राहकांच्या ज्या काही सावल्या वगैरे पडायच्या तर त्या जणू काही एक वेगळंच वातावरण निर्माण करायचं. आणि जे वातावरण आपल्या ज्योतिषाच्या व्यवसायासाठी अतिशय सुटेबल असं होतं. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्योतिषाच्या आपल्या कथेतील जो ॲस्ट्रोलॉजर आहे त्याला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी माझ्या भविष्यामध्ये एक ॲस्ट्रोलॉजर होणार म्हणून. आता मला सांगा, ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो व्यक्ती आज दुसऱ्यांचं भविष्य या ठिकाणी सांगायला निघालेला आहे. ही वॉज ॲज मच स्ट्रेंजर टू दी स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. जसं अगदी भाबड्या ग्राहकांना आपल्या
ग्रह ताऱ्यांबद्दल माहिती नसते, त्याच पद्धतीने या ज्योतिषालासुद्धा त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. म्हणून मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं की ही इज ॲन ॲस्ट्रोलॉजर बाय चान्स, बाय ॲन इन्सिडेंट, बाय ॲन ॲक्सिडेंट. आणि तो ॲक्सिडेंट त्याच्या जीवनात काय घडलेला होता तेच सस्पेन्स आपल्याला वी विल कम टू नो ॲट द एंड ऑफ दिस स्टोरी. That's why we are going through the story. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. मग हा व्यक्ती ज्योतिषी इतरांचं भविष्य तरी कसं सांगायचा. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चांगली कल्पना आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मग प्रॅक्टिसच्या जोरावर हा ज्योतिषी या ठिकाणी अतिशय बुद्धिचातुर्याचा वापर करून ह्या ग्राहकांचं भविष्य सांगायचा. त्याला बऱ्याच वर्षांचा अनुभव आलेला होता आणि प्रॅक्टिसमुळे तो लोकांचं भविष्य सांगू लागला. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ डे. जसा एखादा मजूर असतो विद्यार्थी मित्रांनो, तो दिवसभराचं कामकाज आटपून जी काय मिळकत त्याला मिळते ती संध्याकाळी त्याच्या घरी नेतो. त्याच पद्धतीने आपल्या या कथेतील ज्योतिषी दिवसभरातून त्याला जे काही मिळकत मिळत असे त्या मिळकतीच्या साहाय्याने तो आपलं जीवन चरितार्थ चालवित असे आणि संध्याकाळच्या वेळेस घरी जाताना मात्र तो आपली ती मिळकत सोबत न्यायचा. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लान. इफ he had continued there he would have carried on the work of his forefathers. मग ज्यावेळेस त्याने आपलं घर सोडलं, कधी त्याच्या मनात असा विचार देखील आला नव्हता की मला माझं घरदार सोडावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काहीतरी घडलं असावं विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासोबत. आणि सपोज जर आपण अशी कल्पना केली की जर त्याने घर सोडलं नसतं तर काय केलं असतं. आज तो ॲस्ट्रोलॉजर आहे, मात्र जर तो घरीच असता तर त्याने काय केलं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याने कदाचित त्याच्या वडिलोपार्जित जो काही व्यवसाय असेल तो केला असता, नेमली टिलिंग the land, living, marrying and refining in his cornfield and ancestral home. म्हणजे पिढीजात त्याच्या त्या पूर्वजांच्या घरामध्ये कदाचित तो जुना व्यवसाय जो आहे आपला शेतीचा, तर तो पूर्वजांचा व्यवसाय कदाचित त्याने केला असता. ॲज यू सी इन द इमेज, द tilling, farmer is tilling here in this way. This astrologer also would have done this work which is the work of his forefathers. अँड मॅरिंग, एखाद्या व्यक्तीसोबत, एखाद्या महिलेसोबत त्याचं लग्नसुद्धा झालं असतं. इथे यू कॅन सी इन द इमेज मॅरेज इन द विलेज. अँड रिपायनिंग इन हिज कॉर्नफिल्ड, म्हणजे कॉर्नफिल्डमध्ये कदाचित तो पीक वगैरे घेत असता आणि पूर्वजांच्याच घरात तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. मात्र तसं त्याच्या आयुष्यामध्ये कदाचित घडायचं नव्हतं. अँड दॅट इज कॉल्ड अ टर्निंग पॉईंट. माय डिअर स्टुडंट्स, एव्हरीबडी हॅज अ टर्निंग पॉईंट इन लाईफ. मग टर्निंग पॉईंट या ज्योतिषाच्या आयुष्यात काय झाला. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनी वन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड कपल ऑफ 100 miles. कुणालाही घरात त्याने सांगितलं नाही की मी आता माझं घरदार सोडून जातो आहे. बऱ्याच अंतरांपर्यंत गेल्यावर सुद्धा त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अँड ओशन फ्लोड बिटवीन. मग विद्यार्थी मित्रांनो, आपलं घर सोडणं, दार सोडणं काही साधी सोपी गोष्ट नसते. जसं 7 समुद्रापलीकडे जाऊन विदेशात सेटल होणं जेवढं अवघड असतं, त्याच पद्धतीने घरदार सोडणं ही बाबसुद्धा अतिशय अवघड असते. He had working analysis of mankind's troubles, marriage, money and the tangles of human ties. So this astrologer has a skill. या ज्योतिषाकडे काय कौशल्य होतं विद्यार्थी मित्रांनो. तर हा ज्योतिषी जो आपल्या कथेतील आहे, तर हा माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या असणाऱ्या समस्या आहेत तर त्यांचं अगदी तंतोतंत ॲनालिसिस करायचा, विश्लेषण करायचं. मग मानवी जीवनामध्ये बघा विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. लग्नाच्या समस्या असतात, पैशांच्या समस्या असतात, त्या तर विचारायलाच नको. अँड टँजल्स ऑफ ह्युमन टाईज, म्हणजे आपल्या मानवी नातेसंबंधांमध्ये जी काही गुंतागुंत असतात तर त्याच्यावर बरोबर आहे हा त्या ठिकाणी बोलत असायचा. अँड लाईक प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. आणि इतकी त्याची प्रॅक्टिस झाली होती की त्याच्यामुळे त्याला लगेच कळायचं की समोरचा जो क्लायंट आहे, कस्टमर आहे, याला काय समस्या असावी. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. अगदी 5 मिनिटात
त्याला लगेच क्लिक व्हायचं की ह्या कस्टमरच्या लाईफमध्ये कसल्या समस्या असतील. अँड ही चार्ज 3 पैसे पर, आणि एका प्रश्नाच्या उत्तराला त्याचे चार्जेस होते 3 पैसे. क्वेश्चन नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. बघा, this is the skill of business. That's why we have 2 ears and 1 mouth. It means it clearly indicates that we should listen more and more rather than to talk, and this skill is having a astrologer. आपल्या या ज्योतिषाकडे कौशल्य काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आलेल्या ग्राहकाला तो जवळपास 10 मिनटं त्याच्या समस्या सांगायचा, बोलायचा, तोपर्यंत आपला ज्योतिषी फक्त ऐकण्याचं काम करायचं, आणि या 10 मिनटात त्याला पुरेसा वेळ मिळायचा आणि त्याच्यावरनं तो अंदाज बांधायचा की निश्चित याला काय प्रॉब्लेम्स असतील, आणि नंतर मग तो त्याचे उत्तरं त्या ठिकाणी देत असे, ॲडवाईस देत असे. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज फार्म, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. माझ्या पठडीतले काही वाक्य असे ठरलेले असायचे, फेवरेट स्टेटमेंट्स, आणि नेहमीप्रमाणे तो आपल्या ग्राहकांना म्हणायचा, अरे तुम्ही खूप प्रयत्न करतात, खूप कष्ट घेतात तुमच्या आयुष्यामध्ये, मात्र तुम्हाला त्याचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही, तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही. 9 out of 10 वेअर डिस्पोज टू अग्री विथ. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 10 पैकी 9 लोकांना तर निश्चितच हे लागू पडणार की नाही. दे वेअर अग्री विथ हिम. यस यस ॲस्ट्रॉलॉजर, यू आर राईट. म्हणजे मी खूप प्रयत्न करतो माझ्या आयुष्यामध्ये, मात्र मला काही यश मिळत नाही. और ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. मग कदाचित तो अजून त्याच्या पठडीतलं एक दुसरं वाक्य त्या ठिकाणी क्लायंटला म्हणत असे, कुठलं, कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये एखादी स्त्री असावी, कदाचित ती दूरची नातेवाईक देखील असू शकते, तिचं तुमच्याशी काही व्यवस्थित जमत नाही आणि म्हणून तुमची कामं चांगली होत नाही. इज देअर एनी वुमन, असा प्रश्न तो त्या ग्राहकाला विचारित असे. मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. मग एखाद्या वेळेस तो काय करायचा, एक वेगळंच त्याच्या पठडीतलं वाक्य ठरलेलं तो त्या ठिकाणी ग्राहकाला म्हणून दाखवायचं, म्हणजे कॅरेक्टरवर आधारित. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. माझा हात बघायचा बघा, तो ॲस्ट्रॉलॉजर हातावरच्या रेषा त्या ठिकाणी बघतोय आणि त्याला म्हणतोय, अरे तुझ्या आयुष्यामध्ये मोठी समस्या म्हणजे काय, तर तुझा स्वभाव व्यवस्थित नसल्यामुळे कदाचित तुझी कामं होत नसतील. यू हॅव ॲन एम्पिटियस नेचर अँड रफ एक्सटेरियर. अरे बाबा, तुझा स्वभाव, तू किती उतावीळ आहेस, असं तो आपल्या ग्राहकांना म्हणायचा. आणि इतरांशी अगदी रफली तू एक्सप्रेस होतोस, म्हणजे उग्र रूप तू त्या ठिकाणी धारण करतोस, असं आपल्या कॅरेक्टरबद्दल, आपल्या नेचरबद्दल तो ग्राहकांना सांगून कन्व्हिन्स करीत असे. दिस एंडियर हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली, फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज फॉरबिडिंग एक्सटिरियर. मग सपोज आपल्याला ग्राहक जर अगदी माइल्ड सॉफ्ट नेचरचा असेल आणि त्याला जर ज्योतिषाने सांगितलं तो अशा पद्धतीने ॲंग्री पण होतोस, तर निश्चित त्याला बरं वाटेल ना, की अरे मी तर खऱ्या अर्थाने अगदी सॉफ्ट आहे, माइल्ड नेचर आहे माझं, पण मी ॲंग्रीसुद्धा होतो. ओके बाबा, तू सांगतोय तर ठीक आहे, काय हरकत नाही. आणि आपल्या ग्राहकाला हा ज्योतिषी कधी कधी म्हणायचा की अरे बाबा, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या राशीमध्ये शनी आहे, तर तू तरी काय करणार. आणि मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे, 7.5 एकदा मागे लागली तर मग काय विचारायलाच नको. अशा पद्धतीने आपला या कथेतील ज्योतिषी त्याच्या पठडीतले ठरलेली वाक्य सांगून ग्राहकांना कन्व्हिन्स करीत असे. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आता आपल्या या कथेतील जो काही शेंगदाणा विक्रेता आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याने आता आपल्या शेंगदाण्याच्या ढिगावर असलेला जो विस्तव होता तो आता विझवलेला आहे. अँड दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू, सिन्स इट लेफ्ट हिम इन darkness except for little shaft of green light which strayed from somewhere and touched the ground before him. It was a clearly indication signal for the astrologer.
मग शेंगदाणा विक्रेत्याने लाईट विझवला म्हणजे याचा अर्थ काय, आपल्या ज्योतिषाला क्लिअर सिग्नल होता की बाबा तू सुद्धा तुझं दुकान आता बंद कर, म्हणजे आपल्या बिझनेसची वेळ आता संपलेली आहे. मात्र कुठून तरी एक ग्रीन लाईट, बघा इमेजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, एक हिरव्या रंगाचा प्रकाश अंधुकसा त्याच्या पायांजवळ येतोय. आणि तेवढ्यात झालं काय, ही लुक अप अँड सॉ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्या उजेडात त्याला एक व्यक्ती त्याच्यासमोर उभा राहिलेला दिसला, एक गृहस्थ त्या ठिकाणी दिसला. अँड ही सेन्स पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो केअरवॉन, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर व्हाईल अँड चॅट विथ मी. मग त्या गृहस्थाला आपला ज्योतिषी म्हणतो की अरे बाबा तू चिंतातूर दिसतोय, काही टेन्शन आहे का तुला, थोडा वेळ बस माझ्यासोबत, गप्पा गोष्टी कर, तुला हलकं वाटेल. दी अदर ग्रंबल सम रिप्लाय वॅगिली. द एस्ट्रोलॉजर प्रेस हिज invitation, whereupon the other thrust his palm under his nose, saying, you call yourself an astrologer. मग ह्या गृहस्थाने काय केलं, आपला हात त्या ज्योतिषाच्या नाकाजवळ आणला आणि म्हणाला, तू स्वतःला ज्योतिषी समजतोस ना, तर बघ माझा हात, बघ या रेषा आणि मला माझं भविष्य सांग. दी ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज अँड सेड, tilting the other's palm towards the green shaft of light, yours is a nature. Oh, stop that, the other said. आपला हा ज्योतिषी त्या गृहस्थाचं भविष्य सांगतो की तुझा स्वभाव, तेवढ्यात हा गृहस्थ इतका चतुर असतो, तो म्हणतो की ओ स्टॉप दॅट, थांबवा ते, मला ती फालतू बडबड काय ऐकायची नाही. टेल मी समथिंग वर्थ वाईल, काहीतरी वेगळं मला सांग. हे नेहमीचं इतर ग्राहकांना तू जसं सांगतो तसं मला काही बोलू नकोस. अ फ्रेंड फेल पिक, आय charge only 3 paise per question, and what do you get out to be good enough for your money? At this the other withdrew his arm, took out an anna and flung it out to him, saying, I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest. या ठिकाणी आपला ज्योतिषी म्हणतो की मी एका प्रश्नासाठी 3 रुपये त्या ठिकाणी चार्जेस घेतो. तर तेवढ्यात आपला हा गृहस्थ म्हणतो की हरकत नाही, परंतु मला काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं निराकरण तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. आणि सपोज मला जर असं वाटलं की यू आर ब्लफिंग मी, म्हणजे तुम्ही मला फसवता आहात, तर तुम्हाला मी जे काही आनाच्या स्वरूपामध्ये दिलेले असणार ते व्याजासकट परत घेईन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्या काळामध्ये आना करन्सीमध्ये होता. आता आना नेमकं काय, आपल्या सध्याच्या स्थितीमध्ये रुपीज करन्सीमध्ये आहे, रुपया म्हणून आपण चलनात वापरतो. तर 1 रुपया म्हणजे 16 आणे, अशा पद्धतीचं ते जुन्या प्रकारचं एक करन्सी होती, एक चलन होतं. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी, विल यू गिव्ह मी 5 रुपीज. मग आपला ज्योतिषी किती चतुर होता बघा. समजा मी तुझं भविष्य सांगताना तुला बरोबर उत्तरं दिली तर तू मला 5 रुपये देशील. मग त्यावर गृहस्थ काय म्हणतो बघा, नो. गृहस्थ म्हणाला नाही. और विल यू गिव्ह मी 8 आनास. मग ज्योतिषी त्याच्यावर म्हणतो मग ठीक आहे, किमान तू 8 आणे तरी मला देशील. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच. If you are wrong, said the stranger, that pact was accepted. After little further argument, the astrologer sent. अशा पद्धतीने या दोघांमध्ये त्या ठिकाणी डीलिंग सुरू झाली होती. कोणामध्ये, एक गृहस्थ आणि आपला ज्योतिषी. A prayer to heaven as the other ate a cheroot. The astrologer caught a glimpse of his face by the matchlight. मग नेहमीप्रमाणे ॲज युजल आपल्या ज्योतिषाणेवरती प्रार्थना करायला सुरुवात केली, कारण त्याला असं वाटलं की ह्या दिवसातला हा माझा शेवटचा कस्टमर असावा. आणि तेवढ्यात विद्यार्थी मित्रांनो, या गृहस्थाने चेरूट पेटवली. मग चेरूट म्हणजे काय, इट इज अ काइंड ऑफ सिगार. त्या ठिकाणी इमेजमध्ये बघू शकतात, बट इट इज बिगर दॅन द सिगार, दॅट इज कॉल्ड चेरूट. त्याने पेटवली आणि झालं काय, जेव्हा त्याने ती मॅच लाईट म्हणजे मॅचस्टिकच्या साहाय्याने पेटवायला सुरुवात केली, यू कॅन सी हिअर मॅचस्टिक, तर या अंधुकशा प्रकाशामध्ये आपल्या ज्योतिषाला मात्र ह्या गृहस्थाचा चेहरा दिसला. आता बघा, हिअर इज द टर्निंग पॉईंट, म्हणजे इथे सस्पेन्स इज गोइंग टू बी रिव्हेल.
ओपन. आपल्याला अजून माहिती नाही की हा गृहस्थ कोण आहे, मात्र आता या ज्योतिषाने त्याचा चेहरा बघितला. देअर वॉज पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर सॉर ॲट देअर horses and the babble of the crowd agitated the semi darkness of the park. आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्स किंवा जुटका ड्रायव्हर, जुटका म्हणजे काय तर पूर्वीच्या काही घोडागाडी असायची, तर ते सगळे आता त्या ठिकाणाहून निघायला लागलेले आहेत. सेमी डार्कनेस त्या ठिकाणी वाढलेलं आहे त्या टाउन हॉल पार्कमध्ये. अँड दी अदर सॅट डाऊन सकिंग हिज चेरूट पफिंग आउट सॅट दे रुथलेसली. The astrologer felt very uncomfortable. Here, take your Anna back. I am not used to such challenges. It is late for me today. मग आपल्या ज्योतिषाला आता थरकाप उडाला, कारण ज्योतिषाने त्याचा चेहरा त्या मॅच स्टिकच्या लाईटमध्ये बघितला. मग आता ह्या गृहस्थाला बघून ज्योतिषी का घाबरला असावा, का थरकाप उडाला, अनकम्फर्टेबल का झाला? म्हणजे आजचा अर्थ कुठेतरी त्याला तो चेहरा ओळखीचा वाटतोय माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि मग आपला ज्योतिषी म्हणतो की नाही बाबा, मला आता उशीर झालेला आहे, दुकान माझी बंद करण्याची वेळ झालेली आहे. ह्या तुझा आणा परत घे आणि तुझं भविष्य मी नंतर तुला सांगणार. आय एम नॉट यूज टू सच अ चॅलेंज. अशा प्रकारचं आव्हान मी स्वीकारत नाही, असं आपला ज्योतिषी म्हणतो. इट्स अ लेट फॉर मी टुडे. अरे उशीर झाला, मला जाऊ दे आता. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायची की ह्या गृहस्थाचा चेहरा बघितल्याबरोबर एवढा ज्योतिषी घाबरला तरी का? सो यू विल कम टू नो दिस ॲट द एंड ऑफ द स्टोरी. ओके. The other held his wrist and said, You can't get out of it now. You dragged me in while I was passing. मग तो गृहस्थ म्हणतो की अरे ज्योतिषा, या खेळामध्ये तूच मला समाविष्ट केलंस. मी तर माझा जात होतो, तूच म्हणालास की बस मी माझ्याशी गप्पा कर आणि हे चॅलेंज आता तू नाकारू शकत नाहीस. द ॲस्ट्रॉलॉजर शिव्हर्ड in his grip and his voice shook and became faint. Leave me today. I will speak to you tomorrow. त्याचा आवाज बसला, घाबरला, थरथर करायला लागला ज्योतिषी आणि म्हणाला की ठीक आहे, मी तुझं भविष्य उद्या सांगेल, मात्र तू मला आता जाऊ दे. The other thrust his palm in his face and said, Challenge is challenge. Go on. The astrologer proceeded with his throat drying up. देअर इज अ वुमन. आणि मग होतं काय मित्रांनो, हा गृहस्थ म्हणतो हो ज्योतिषी, चॅलेंज इज चॅलेंज. तुम्ही आता हे चॅलेंज सोडून जाऊ शकत नाही, तुम्हाला माझं भविष्य सांगावंच लागेल. आणि मग आता पर्याय नसल्यामुळे आपला ज्योतिषी ठरलेले त्याच्या पठडीतले वाक्य काढतो आणि म्हणतो की तुझ्या आयुष्यामध्ये एक स्त्री आहे. स्टॉप, सेड दी अदर. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. Shall I succeed in my present search or not? Answer this and go. मग तो गृहस्थ लगेच म्हणतो स्टॉप दॅट. अरे ज्योतिषा थांबवते, असली फालतू बडबड मला ऐकू नकोस. मला फक्त एवढं सांग की ज्या व्यक्तीच्या शोधात मी निघालेलो आहे ती व्यक्ती मला मिळणार किंवा नाही. मला फक्त या प्रश्नाचं उत्तर सांग. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गार्ज ऑल युअर कॉइन्स. तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड फ्यू incantations and replied, All right, I will speak, but will you give me a rupee if what I say is convincing? मग अजून आपला हा चतुर ज्योतिषी काय म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही. सपोज मी तुला करेक्ट तुझं भविष्य सांगितलं तर तू मला ₹1 माझे जे काही चार्जेस आहेत ते देशील. ऑल राईट. मग असं असेल तर मी निश्चितच तुझ्याशी बोलायला तयार आहे. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. नाहीतर मग मी तुझं भविष्य सांगणार नाही, माझं तोंड उघडणार नाही. मग तुला काय करायचं जे आवडेल ते तू कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग दी अदर अग्री. आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये डीलिंग कंप्लीट झालं. रिमेनिंग पार्ट ऑफ द स्टोरी विल बी कंटिन्यू इन द सेकंड पार्ट ऑफ द व्हिडिओ from 1.1 An Astrologer's Day.
Thank